दिल्लीमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला, केंद्र सरकारची घोषणा, तर हल्ल्याचा वेगाने तपास होईल, केंद्र सरकारचं आश्वासन. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर आता पुढील वर्षीच सुनावणी. 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी पार पडणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कामांचं भूमिपूजन होणार. एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक. मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवणार. काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची आजही बैठक. कालच्या बैठकीत वंचित सोबत आघाडी करण्यासंदर्भातील प्रस्ताव. आज मनसे सोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडणार का, याकडे लक्ष. सिंधुदुर्गातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिंदे आणि ठाकरेंच्या संभाव्य युतीवरून राजकीय धुमशान. पदाधिकाऱ्यांच्या मागणीनंतर उद्धव ठाकरेंची नाराजी, तर शिंदेंच्या सेनेकडून टोलवाटोलवी सुरूच. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांचा अंतिम निकाल जाहीर. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड विजयी, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती. निवडणुकीत टीम अजिंक्य नाईकचं वर्चस्व. सीएसएमटी स्थानकातील आंदोलनाप्रकरणी रेल्वे युनियनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. दोषींवरील गुन्हे मागे घेण्यासाठी केलं होतं आंदोलन. सकाळी 11 वाजता सुनावणी. पिंपरी चिंचवडच्या चरोली अलंकापुरम चौकाजवळ दोघांकडून गोळीबार. मित्रानं केलेल्या गोळीबारात नितीन गिलबिले गंभीर जखमी. पुण्यात बिबट्यांच्या दहशतीमुळे तरुणांची सोयरी जुळेना. आम्ही हे चित्र बदलवू, वनमंत्री गणेश नाईकांचा शब्द. तर बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.